मतदान के दिन प्रभाग क्रमांक 31 में कांग्रेस के कार्यालय को जलाए जाने की गंभीर घटना सामने आई है। प्राप्त जानकारी के अनुसार यह घटना देर रात करीब 3 बजे या उसके बाद की बताई जा रही है, जिससे क्षेत्र में तनाव का माहौल बन गया है। घटना की जानकारी मिलते ही कांग्रेस पक्ष की ओर से इस मामले की शिकायत दर्ज कराने की तैयारी की जा रही है। पुलिस को भी सूचना दे दी गई है और मामले की जांच शुरू होने की संभावना है। मतदान के दिन हुई इस घटना को लेकर राजनीतिक हलकों में चर्चा तेज हो गई है। या जुन्या शुक्रवारीच्या भागामध्ये प्रभाग 31 हे कार्यालय आणि या ठिकाणी साधारणतः ही शिवानी रमण चौधरी, सतीश होले, विद्या सुरकर आणि वंदना मेश्राम या चारही या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या कार्यालयाचं संचालन या ठिकाणून होत होतं। वास्तविक पाहता रात्री 2-2:30 वाजेपर्यंत या ठिकाणी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आणि 2-2:30च्या सुमारास ते घरी गेल्यानंतर रात्री 3च्या सुमारास ही घटना घडली असावी असं वाटते। आजूबाजूला पतंगाचे दुकान आहे, पण नागरिक जागरूक होते या भागातले आणि त्यांनी लगेच ही आग विझवली, त्याच्यामुळे मोठा अनर्थ या ठिकाणी टळला आहे। मला असं वाटतं लोकशाहीमध्ये अशा प्रकारे एकमेकाच्या विरोधात लढणं, एकमेकाच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करणं हे लोकशाहीचं चांगलं द्योतक आहे। परंतु अशा प्रकारची कृती करून एखाद्या उमेदवाराच्या पक्षाच्या उमेदवारांचं कार्यालय जाळणं याची आम्ही या ठिकाणी निंदा करतो। कारण कसं झालं की आम्ही हे सकाळी आल्यानंतर आम्हाला जेव्हा कळलं हे पहाटे तेव्हा आम्ही या ठिकाणी आलो, परंतु आमची मतदानाची प्रक्रिया जी आहे त्या ठिकाणी बूथ लेवलचे लोक बसवणे हे या सगळ्या कामामध्ये आम्ही व्यस्त असल्यामुळे सध्या अजून त्याची तक्रार केली नाहीये। परंतु पहिल्यांदा साधारणतः आम्ही आजूबाजूची CCTV पाहून कोण जर असेल याच्यात तर निश्चितपणे त्यांची तक्रार आम्ही या ठिकाणी करणार आहोत। देखिए, यहाँ पे रात के 2 बजे तक सब थे। जो भी हुआ है 3 से 4 के बीच में ही हुआ है। इसके बारे में हमको कुछ भी नहीं पता। ये भैया भी खुद 6 बजे यहाँ पे ठेला लगाते हैं। मैं खुद 5:30 5 बजे उठ के मंदिर जाके आई हूँ। जो भी हुआ 3 से 4 के बीच में हुआ, किसने किया हमको ये बिल्कुल भी नहीं पता है। लेकिन ऐसा नहीं करना चाहिए। नहीं, वो अभी तो हमको नहीं पता, लेकिन हम पता करने की कोशिश करेंगे कि क्यों ऐसा करे करके।